राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? चला तर पाहूयात कोणाची नावे चर्चेत। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे। विविध कारणांमुळे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे। पुढील वर्षी 12 जानेवारीला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवलाय। त्यामुळे काँग्रेसला लवकरच प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टर्म आधीच पूर्ण झाली आहे। त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली। लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसलाय, पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालंय। त्यामुळे तटकरे यांना तुर्तास आभार मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।